श्री स्वामी समर्थ. उद्या मार्गशीर्ष महिन्यामधला तिसरा गुरुवार 11 डिसेंबर 2025. पूजेची मांडणी कशी करायची व महालक्ष्मीला उद्या जो पदार्थ सांगणार आहे तो पदार्थ अर्पण केल्यानंतर महालक्ष्मीचा आपल्यावर वास राहील व महालक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहील. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आपण ज्या जागेवरती पूजा मांडणी करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे जर पाट असेल, चौरंग असेल तर तो टाकून घ्या. त्यानंतर उद्या पिवळे वस्त्र अत्रा चौरंगावरती. जर पिवळे नाही तुमच्याकडून शक्य झाले तर लाल अत्रा तरी चालेल. त्यानंतर महालक्ष्मीची फोटोची मूर्तीची स्थापना करून घ्या. कळशाची स्थापना करा. महालक्ष्मीला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महालक्ष्मीला कमळाची फुले खूप आवडायची. जर तुमच्याकडून कमळाचे फुले जर भेटले तर अति उत्तम, नाही भेटले तर कमळगट्टा स्थापन केला तरी चालेल. 1 रुपयाचं नाणं अर्पण करा. महालक्ष्मीला 5 फळे अर्पण करा. आणि शृंगार महालक्ष्मीची उद्या ओटी भरण करा. साडी असेल, पीस असेल त्यावरती टिकली, हिरव्या बांगड्या, तुमच्याकडे ज्या वस्तू असेल त्यांनी महालक्ष्मीची ओटी भरण करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महालक्ष्मीला नैवेद्य कोणता अर्पण करायचा. तर महालक्ष्मीला दुधाचे पदार्थ खूप आवडायचे. उद्या गुरुवार असल्यामुळे महालक्ष्मीला पिवळा पेढा, पिवळी जी मिठाई भेटेल ती मिठाई महालक्ष्मीला अर्पण करा. भगवान विष्णूंची उद्या सेवा करा, महालक्ष्मीची सेवा करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या तुळशीची पूजा करा. तुमच्याकडे जर तुळस वृंदावन नसेल तर तुळशीचे पानं महालक्ष्मीला अर्पण करा. महालक्ष्मीची कहाणी वाचा. भगवान विष्णू सहस्रनामावलीचे पठण करा. तुमची जी गुरुवारची विशेष सेवा असेल ती विशेष सेवा करा आणि महालक्ष्मीला ही सेवा अर्पण करा. महालक्ष्मीचा तुमच्यावर सदैव वास असेल. महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. त्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवून महालक्ष्मीची आरती करून घ्या. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.